रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही उपस्थिती होती। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते। अमित शहा यांच्याबरोबर पुण्यावरून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री रायगडावर पोहोचले। रायगड किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी देखील आले होते। यावेळी आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाषणासाठी सुचवलं। देवेंद्र फडणवीसांनी शिंदे साहेब असं म्हटलं आणि एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली आणि अजित पवार यांचं नाव मात्र कुठेही घेतलं नाही। त्यामुळे अजितदादांवर फडणवीस नाराज तर नाहीत ना, अशा चर्चा होत्या। या सोहळ्यात मोजकीच भाषणं होती, त्यात दोनही उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांचं नाही। एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी संधी मिळाली आणि यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे।